2017 मध्ये पेटीएमने पेटीएम पेमेंट बँक लॉन्च केली. आता पेटीएम बँक बँकिंग सर्व्हिस सुद्धा प्रोव्हाइड करायला स्टार्ट केली. जसं का तुम्हाला माहित आहे, आरबीआय ही एक रेग्युलेटरी बॉडी आहे सर्व बँकची, आणि सर्व बँक्सला आरबीआयचे रूल्स अँड रेग्युलेशन आणि गाईडलाईन्स फॉलो करावं लागतात. 31 जॅन 2024 ला पेटीएम बँक हे क्रॅश झालं. हे यासाठी झालं कारण आरबीआयने ना ऑपरेशनल रेस्ट्रिक्शन लावलं होतं पेटीएम बँक्सवरती. आरबीआयने बोललं की पेटीएम पेमेंट बँक हे सारखं रूल्स अँड रेग्युलेशनचे व्हायोलेशन करत आहे, त्यामुळे आम्ही पेटीएम बँकवरती रिस्ट्रिक्शन 2024 नंतर पेटीएम नवीन डिपॉझिट ऍक्सेप्ट करू शकत नाही आणि नवीन कस्टमर्सला ॲक्वायर करू शकत नाही. आरबीआयने बोललं की जितके पण नोडल्स अकाउंट्स आहेत ते